इंद्रकुमार वगैरे मंडळींना ना लहानपणी ओरडाच बसला नसेल, जास्त मस्ती करायची नाही हा, म्हणून एवढे सुकावलेत. एका पाठोपाठ एक मस्ती घेऊन येत आहे. आता काय आणलंय? ग्रेट ग्रँड मस्ती. हे ग्रेट ग्रँड मस्ती म्हणजे ना बॉलिवूडला पडलेलं एक वाईट स्वप्न आहे. अशी वाईट स्वप्न बघू नका, तुमचा दिवस खराब करू नका. म्हणजे थुकरट, पोरकट, वाह्यात अशी विशेषणं लावता येतील ना असा हा सिनेमा ज्याच्या नावातच ग्रेट आहे, हाच मोठा जोक आहे. हम इस बार शहर के नेम के साथ ABCD नहीं, गांव की गोरी के साथ ग ख ग फ करेंगे. स्टोरी तीच आहे हो आपली पहिल्या मस्तीपासूनची. म्हणजे अमर, मीत आणि प्रेम असे 3 मित्र असतात ज्यांना आपल्या बायकांकडनं काही सेक्स मिळत नाही, त्यामुळे सतत वखवगलेले असतात. त्या वखवगलेपणातून बरेच जोक करतात. त्याच्यानंतर ती वखवग संपवण्यासाठी प्लॅन आखतात. फसतो, ते पण फसतात. लहान मुलांची गोष्ट हो. फक्त मध्ये मध्ये ना चावट जोक टाकलेले. चावट म्हणतोय आम्ही, डबल मिनिंग नाही. म्हणजे एकच मिनिंग असलेले चावट आणि अश्लील जोक. आप नहीं देख सकते साहब जी, मुझ अकेले के सीने पे कितना बोझ है, कितना बोझ है. देख सकते हैं, आप चाहे तो उठा भी सकते हैं, आप चाहे तो. आता हिंदी सिनेमा आहे ना, हिंदी सिनेमात तर कपडे काढता येत नाहीत, पूर्ण नागडं होता येत नाही, म्हणून मग आम्ही नागडे आहोत, आम्ही नागडे आहोत असं जगाला सांगत सुटायचं. असला हिडीस प्रकार आहे हो सगळा. ग्रेट ग्रँड मस्ती म्हणजे ना विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासाठी वार्षिक पुनर्वसन योजना आहे. आणि आपला रितेश देशमुख बिचारा हो, त्याला बाकीचे सिनेमे मिळत असतात, तरी पण हा जबरदस्तीचा वनवास त्याला सहन करायला लागतो आणि आपल्यालाही सहन करायला लागतो. म्हणजे आपण एवढीच आशा करूया की इंद्रकुमार वगैरे मंडळींची मस्ती आता जिरली असेल. आता ह्याच्या पुढे जाऊन ते आणखी सिक्वल काढणार नाहीत, आपल्याला छळणार नाही. अशा या ग्रेट ग्रँड मस्तीला मी देतोय अर्धा पॉपकॉर्न. तुम्ही सुद्धा ही मस्ती भानगडीच पडू नका हो. तुम्हाला खरी मस्ती बघायची का? युट्यूबवर जा, अद्भुत चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यावर तुम्हाला दिसेल पॉपकॉर्न पे चर्चा, वेगवेगळे रिव्ह्यूज, वेगवेगळे इंटरव्ह्यूज. खरी मस्ती तिथे आहे हो. ते इंटरव्ह्यूज बघा, रिव्ह्यूज बघा, कमेंट टाका, लाईक करा, शेअर करा, पण आधी सबस्क्राईब करायचा